आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। बारामती सुनेत्रा पवारांविरुद्ध 55 अर्ज दाखल झालेत। काँग्रेसच्या आकाश मोरेंनीही अर्ज दाखल केलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। खरात प्रकरणात एसआयटी एकनाथ शिंदेंची चौकशी करणार का, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। दमानिया यांच्या म्हणण्यात तथ्य असल्यास त्याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी अंधारे यांनी केली। अशोक खरात प्रकरणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात आलं। परळीत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अशोक खरातच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली। बुंदू खरातच्या पाठीशी उभे असलेल्या 38 आमदारांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करत कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। पार्थ पवारांकडे राजकीय परिपक्वता आहे की नाही हे माहीत नाही, असं भाष्य करत शरद पवारांनी पार्थ पवारांना डिवचले। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। वडील शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर अक्षय कर्डिले निवडणूक लढणार आहेत। स्वराज्य शक्ती सेना बारामती पोटनिवडणूक लढवणारे स्वराज्य शक्ती सेना पक्षाकडून करुणा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होत आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली असती तर बरं झालं असतं, असं वक्तव्य पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी केले। काँग्रेसनं बारामतीत उमेदवार देणं हे त्यांच्या पक्षाचं धोरण आहे, असंही खडसे म्हणाले। भाजपाच्या विचारसरणीला विरोध म्हणून बारामतीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलो, अशी प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार ॲडव्होकेट आकाश मोरे यांनी दिली। अजितदादांच्या बारामतीत पोटनिवडणुकीसाठी यावं लागेल असं वाटलं नव्हतं, अशी भावना प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली। काँग्रेसला त्यांच्या पक्षासाठी निर्णय घेण्याचा अधिकार आहे। बारामतीत काँग्रेसनं उमेदवार देण्यावर शशिकांत शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली। बारामती पोटनिवडणूक लढण्याचा काँग्रेसचा निर्णय बालिश आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केली। काँग्रेसचा पराभव निश्चित असून उमेदवारी मागे घेण्यातच शहाणपण आहे, असं वक्तव्य संजय निरुपम यांनी केलं। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, संभाजीराजे छत्रपती यांनी हे मत व्यक्त केलंय। हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक संकटात सापडले, त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असून राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेईल, असं आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी दिलं। खासदार धैर्यशील माने सोलापूर दौऱ्यावर होते। सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांचा हा पहिला दौरा होता। त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे संकेत दिले। काँग्रेस आणि पवार गटाला पंढरपुरात खिंडार पडणार आहे। काँग्रेसचे भगीरथ भालके आणि पवार गटाचे अनिल सावंत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। पुण्यात आम आदमी पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांनी पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश पार पडला। भारतीय जनता पक्षाच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त धुळ्यातील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात पक्ष ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला। भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाओच्या प्रदेश संयोजिका अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाजपची स्थापना पंतप्रधान बनण्यासाठी नाही, देश मजबूत करण्यासाठी झाली होती, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं।